हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता समरचं कटकारस्थान आणि त्याचबरोबर समरने केलेला आढळरावांचा अपमान ह्या सगळ्या गोष्टी कृष्णाने ऐकलेल्या असतात. आणि ह्या सर्व गोष्टी कृष्णाने ऐकल्यानंतर आता कृष्णाने समरचं कानफाड फोडलेलं असतं. हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे. आणि सोबतच एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता जयकांत आणि त्याचबरोबर समर ह्या दोघांनी सुद्धा हात मिळवणी केलेली असते. तर फक्त आणि फक्त इथे जो काही दुष्यंत आणि कृष्णा आहेत ह्या दोघांना सुद्धा बाहेर काढण्यासाठी ह्या दोघांनी हात मिळवणी केलेली असते. हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहत आलेलो आहोत की कशा पद्धतीने जयकांत हा अपमान करत असतो, तो म्हणजेच की दुष्यंतचा. आणि दुष्यंतचा अपमान झालेला पाहून कृष्णा मात्र चेकाळूनच उठत असते. तिला फार राग येत असतो. ती म्हणत असते, ह्या सर्व गोष्टी मी अजिबात सहन करणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा मला ह्या सर्व गोष्टी अजिबात मान्य नाही आहेत असं ती बोलत असते. आणि त्याच वेळेला जर तुम्ही असा विचार करत असाल ह्या सर्व प्रॉपर्टीवर आणि ह्या सर्व गोष्टीवर इथे माझ्या नवऱ्याचा सुद्धा म्हणजेच दुष्यंत सरकारांचा सुद्धा तेवढाच हक्क आहे. जर त्यांचा हक्क कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते. ह्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता जयकांतला राग आलेला असतो. आणि जयकांत राग आल्यानंतर तो म्हणत असतो, मला तर असं वाटतंय की त्या दुष्यंत अगोदर हिचाच कृष्णाचाच काहीतरी केल्या बंदोबस्त केला पाहिजे. कारण ही कृष्णा जी आहे ना ती फारच हवेत उडायला लागलेली आहे आणि हिचा बंदोबस्त केलाच पाहिजे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की कृष्णा म्हणत असते, जर तुम्ही पुन्हा इथे माझ्या नवऱ्याच्या वाकड्यात गेलात किंवा जर त्यांना घालून पाडून बोललात तर गाठ माझ्याशी आहे. पुन्हा म्हणताल की हे सगळं अशा पद्धतीने कसं काय झालंय, त्यामुळे माझ्या नवऱ्यापासून 2 हात तुम्ही सर्वांनी लांबच राहायचं, समजलं का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा इकडे आता आढळरावांना अंघोळ वगैरे त्याचबरोबर आढळरावांची खूपच जास्त तारीफ होत असते. सगळेजण आता इकडे आढळरावांचं कौतुक करत असतात. आणि आढळरावांचं होणारं कौतुक पाहिल्यानंतर इथे बाळचा आणि त्याचबरोबर इकडे जी काही अनुसया आणि सोबतच समर ह्यांना सुद्धा तेवढाच राग येत असतो. आता इकडे अनुसया म्हणत असते, खरं तर आपण ह्या घरामध्ये एवढा तप करून आलेलो आहोत आणि एवढा तप करून आल्यानंतर खरं तर आपलं इथे सगळं काही व्यवस्थित व्हायला पाहिजे, पण इथे तर सगळं वेगळंच होत आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं काही बोलत असताना अनुसया इकडे त्याला शांत करण्याचं तेवढंच जास्त ती कामसुद्धा करत असते. आणि त्याचबरोबर इकडे शांत करण्याचं काम करत असताना तो म्हणत असतो, नाही आई नाही, मी कसा शांत बसू, ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात सहन होत नाहीत. मी असं काय पाप केलेलं आहे तर मी शांत बसायला हवंय, सांग ना, बोल ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता तो रागानेच आतमध्ये निघून जातो. आता रागानेच आतमध्ये निघून गेल्यानंतर आपण पाहतो की ती सुद्धा आता त्याच्या पाठीपाठी निघालेली असते. आणि ती सुद्धा त्याच्या पाठीपाठी निघाल्यानंतर इकडे ती त्याला समजवण्याचं काम करत असते. म्हणत असते, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तू करू नकोस आणि प्लीज आता शांत बस, असं सुद्धा ती त्याला बोलत असते. पण तो म्हणत असतो की नाही नाही आई नाही, मी कसा शांत बसणार आहे, तू बघितलंयस ना, सरळ सरळ हा आपला इथे अपमान होत आहे, मग आपण इथे कसं शांत बसायचं, असं तो बोलत असतो. तर इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला हा सगळा कार्यक्रम सुरू असताना कृष्णाचं लक्ष अचानकच समर आणि त्याचबरोबर इथे अनुसयाकडे जातं. आणि ती म्हणत असते की ही लोक अचानकच कुठे गेली, असं काय झालेलं आहे की ती अचानकच लोक कुठे गेली असतील असा विचार करते. आणि तेव्हा आजूबाजूला पाहते, त्यावर दुष्यंत म्हणत असतो, काय झालं कृष्णा, सगळं ठीक आहे ना, काय पाहत आहेस आणि तुझं लक्ष कुठे आहे. त्याच वेळेला ती म्हणत असते,
मी तेच विचार करते दुष्यंत सरकार, मला कळत नाही काय झालंय, सांग तरी मला. तेव्हा ती म्हणत असते, त्याचं काय आहे ना दुष्यंत सरकार, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे ना आत्ता समर आणि त्याचबरोबर अनुसया हे दोघेही जण असायला हवे होते, पण ते दोघेही जण इथे नाही आहेत. मग ते असे अचानकच कुठे गेले ना, हा प्रश्न मला पडलाय, असं सुद्धा ती इथे बोलत असते. त्याच वेळेला आता ती म्हणत असते, तुम्ही हे कंटिन्यू करता का प्लीज, मी आता त्या दोघांना सुद्धा बोलावून आणते, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर ती आता लगेचच घराकडे जायला निघत असते. आता जेव्हा ती घरामध्ये जाते त्यावेळेला इकडे समर खूपच रागात असतो आणि अनुसया त्याला समजवायला आलेली असते. अनुसया म्हणत असते, हे बघ समर, एवढ्या सगळ्या ह्या गोष्टींचा विचार करू नकोस, जरा शांततेत बस ना, आणि प्लीज आता असं नको करू बाळा. हे बघ, तो तुझा बाप आहे आणि तुझ्या बापाचं कोड कौतिक होतंय हे तुला पाहवत नाहीये का, हे तुला बघवत नाहीये का, असं ती बोलत असते. आणि तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, अगं आहे, तुला एक गोष्ट लक्षात येतंय का, हे बघ, एवढ्या वर्षाने म्हणजे जवळपास 26 वर्षाने आपण इथे आलेलो आहोत, तर तुझ्या त्या म्हातारड्या नवऱ्याला, त्या थेरड्याला इथे आपलं काहीच कोडकौतिक नाही आणि त्याला फक्त आणि फक्त स्वतःचंच कोडकौतिक करून घ्यायचं आहे. ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का. त्याच वेळेला आता इथे अनुसया म्हणत असते, हे बघ बाळा, असं बोलू नये, तुला एक गोष्ट सांगू का, किती नाही म्हटलं तरी तो तुझा बाप आहे, किती नाही म्हटलं तरी कधी काळी मी त्याच्यासोबत संसार सुखाने केलेला आहे, आणि तुला आता असं का वाटतंय. त्यावर लगेच आता तो म्हणत असतो, आहे, तू हे सगळं काही म्हणतेस, तुला असं वाटतंय का की मी अजून सुद्धा इथे त्याचाच विचार केला पाहिजे, तो थेरडा आहे एक नंबरचा, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच तिथे कृष्णा आलेली असते. आणि कृष्णा तिथे आल्यानंतर आता तिने ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं, आणि जेव्हा ती सगळं बोलणं ऐकते त्याच वेळेला आता इकडे ती धावतच येते. आणि धावतच आल्यानंतर ती लगेचच इकडे त्याचं थोबाडच फोडत असते आणि म्हणत असते, काय चाललंय हे तुझं, आणि तू कोणाबद्दल बोलतोयस, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का, तुझी हिंमत कशी झाली इथे आबांबद्दल ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलण्याची. मी तुला लास्ट टाइम सुद्धा सांगितलं होतं की मी हे असलं काहीही ऐकून घेणार नाहीये म्हणून, आणि तरी सुद्धा तू आत्ता आबांबद्दल असं कसं बोलू शकतोस. आबा तुझे जन्मदाते वडील आहेत, आणि वडील तर आहेतच आहेत, आणि सोबत आता ते इथे तुला ह्या घरामध्ये सुद्धा घेऊन आलेले आहे समर, मग तू असं कसं बोलू शकतोस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच इथे अनुसया म्हणत असते, अगं कृष्णे काय करतेस. आणि त्याच वेळेला कृष्णा म्हणत असते, काय करते ही गोष्ट महत्त्वाची नाहीये, तुम्ही काय करताय हे बघा अगोदर. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही ह्याचं हे सगळं बोलणं कसं काय ऐकून घेऊ शकता, आणि तुम्ही हे सगळं कसं काय सहन करून घेऊ शकता, हेच मला कळत नाही. तुम्ही असं कसं हे सगळं काही ऐकून घेताय. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, हे बघा आता तो कशा पद्धतीने वागतोय, असं म्हणून ती ताण करतच तिथून निघून गेलेली असते. तर आता ती तिथून निघून गेल्यानंतर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, जयकांत सुद्धा तिथे आलेला असतो. आणि जयकांत तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो, काय मग कृष्णाने थोबाड फोडल्यावर कसं वाटतंय, तुला सांगू का, ती कृष्णा आहे, कृष्णा तुझ्या गोष्टी लक्षात येत नाही येत, कारण ती एकदा जर एखादी गोष्ट तिने ठरवली तर ती ठरवूनच टाकते, तुझ्या गोष्टी लक्षात येत नाही येत का. त्यावेळेला तो म्हणत असतो, ह्या कृष्णाची एवढी हिंमत वाढलेली आहे की तिने माझ्या कानाखाली मारलेला आहे, आणि मी तिला अजिबात सोडणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे समरला फार राग येत असतो, आणि तेव्हा त्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी इथे हा आलेला असतो. आणि आल्याबरोबर तो म्हणत असतो, तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ, जर तुला आत्ता असं करायचं असेल ना, तर त्या कृष्णाला धडा शिकवायचा असेल, जर त्या कृष्णाला इथून बाहेर काढायचं असेल, तर आपण एक काम करू शकतो, आपण दोघेही जण एकत्र येऊ शकतो, आणि दोघेही जण एकत्र आल्यानंतर त्या कृष्णाला ह्या घरातून बाहेर सुद्धा काढण्याचं आपण दोघं मिळून काम करू शकतो, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. तेव्हा समर म्हणत असतो, आता तर मी त्या कृष्णाला सोडणारच नाही, काही जरी झालं तरी मी त्या कृष्णाला घराबाहेर काढूनच राहणार आहे, कारण ती कृष्णा माझ्या डोक्यामध्ये फारच गेली आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आणि दोघेही जण आता एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवणी करतात, आणि शेवटी म्हणत असतात की नाही, काही जरी झालं तरी कृष्णा ह्या घराच्या बाहेर गेलीच पाहिजे, असं ते म्हणत असतात. आता जयकांत आणि त्याचबरोबर समर हे दोघेही जण एकत्र आलेले असतात, का तर फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी. तेव्हा तो म्हणत असतो, मला सुद्धा फक्त प्रॉपर्टीच हवी आहे. त्यावर आता इकडे समर सुद्धा म्हणत असतो, मला तर माझा हिस्सा हवा आहे, आणि माझ्या ह्या सगळ्या अधिकारावर, सगळ्या हिस्स्यावर फक्त आणि फक्त तो दुष्यंत आणि कृष्णा बसलेले आहेत, आणि तसंही कृष्णाने माझं एकदा नाही तर दोनदा थोबाड फोडलंय, त्यामुळे मला तर तो हिशोब चुकता करायचाच आहे, असं सुद्धा समर आता इथे बोलत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की
कृष्णाला सगळं काही अस्वस्थ वाटत असतं. ती विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नको होत्या, पण तरीसुद्धा झाल्यात. इकडे आता दुष्यंतला बाळजाची फार आठवण येत असते आणि त्याचबरोबर किती नाही म्हटलं तरी आई आहे. आणि तेव्हा कृष्णा त्याच्या जवळ जाते आणि त्याला समजवत असते आणि म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, एवढा ह्या सगळ्या गोष्टींचा अशा पद्धतीने विचार करू नका, प्लीज जरा शांत बसा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघा तुम्ही जर असा ह्या पद्धतीने विचार करत राहिलात ना, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खचून जाल. आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला आता सगळं काही व्यवस्थित करायचंय, तुम्हाला नव्याने पुन्हा एकदा उभं राहायचंय आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला सर्वांना दाखवून द्यायचंय की तुम्ही ह्या घरातला कर्ता पुरुष आहात आणि कर्ता पुरुषाचं कर्तव्य काय असतं हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नकोय. आता मी जरी इकडे हे सगळं काही करत असले तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजेच की तुम्ही सर्वांचा विश्वास जिंकायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या ह्या घराला आधार देण्याचं काम सुद्धा तुम्ही करायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता बाळजा घरामध्ये येण्याची पूर्ण तयारी करत असते आणि बाळजा घरामध्ये येण्याची पूर्ण तयारी करत असताना आपल्याला इथे पाहायला मिळतंय की आता 24 तासाच्या आतमध्येच ती घरामध्ये येण्याचा पूर्ण इथे तडजोड तिने केलेली असते. काही जरी झालं तरी सुद्धा इथे मला घरामध्ये यायचं आहे असाच ती आता इकडे विचार करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कृष्णाची आहे ना, ती कृष्णा आता पेटून उठलेली असते आणि कृष्णा पेटून उठल्यानंतर आता इथे बाळजा कशा पद्धतीने घरामध्ये एंट्री करेल आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत पाहत रहा हळद रुसली कुंकू हसलं.